काय रे गण्या भाऊ, तू पोलीस भरतीची तयारी करून राहिला म्हणे. पोलीस झाल्यावर मला विसरून तर नाही जाशील ना? नाही रे बाबा, मध्ये पण प्रमोशन करायचं आहे ना. तुझ्या प्रमोशनचा आणि माझा काय संबंध रे? अरे जोपर्यंत तू चोरी चुगारी करणार नाही, एकमेकांचे लफडे एकमेकाला सांगणार नाही, एकमेकांच्या चुगल्या तू करणार नाही, तोपर्यंत केस कशा येतील माझ्यापाशी? हा, केस नाही आल्या तर माझं प्रमोशन कसं काय होणार? गण्या भाऊ, ढुंगण पुसायला जसं लहान गोट्याचा वापर करतात, तू तसा वापर करायला लागलाय माझा. हा, हे काय बरं नाही गण्या भाऊ तुझं? अरे एवढं तर पिक्चरात पण चालते. पिक्चरात नाही का सोबती आपला मित्रासाठी मार खातो, तू जशा 2-3 थापडा खाल्ल्या बी गावाल्यांच्या, तर काय फरक पडते? मी आहेच की तिथं तिथं यायचं बस, मी तुला सोडणारच आहे. काय 2 मार खाल्ला बी तर काय फरक पडत नाही ना मित्रासाठी. तेवढं करू शकतो तू, करणार की नाही? जाऊ दे मित्रासाठी काय पण. गण्याबाई तुझ्यासाठी मार नाही, गाडीवरची साल पण गेली ना तरी चालेल. मी काय म्हणतो, पण ते आपलं काय झालं ते तुझे चालू होतं ना, काय सोयरीचा मेळ काय झालाय, ते कुठपर्यंत आलाय गण्याबाई? जोपर्यंत नोकरीवर लागणार नाही तोपर्यंत मुलगी नाही देणार म्हणलाय तो भाडवीचा. त्याला अशी शिव्या द्यावा लागणार आता. त्याला दाखवूनच देतो त्याच्या गाडीच्या बापानंच ठेवलंय इथं नोकरी. इथं लाख मुलं आहेत इथं अभ्यास करताय पोलीस भरतीचा, आणि याला काय ठेवीच वाटतंय की त्याची? त्याला सांगतो एक दिवस. जोपर्यंत भरती होत नाही गण्याबाई तोपर्यंत काहीच नको करू. बघ, तू जर आता काही केलं ना नंतर तुला प्रॉब्लेम येईल. आता काहीच नाही करायचं. नंतर तू लागला ना मग साल्ट लांबवू द्यायचे वाटल्यास. घरी जायचं, चांगला 8-15 दिवस जायचं. जोपर्यंत कंटाळत नाहीत ना ते तोपर्यंत खायचं तिथं. अरमान खायचं, म्हणजे तुझ्या सासू सासऱ्याला ना एवढं वैतागून टाकायचं की त्यांना डबल तुझं नावच नाही घेतलं मी. असा बदला घे. असं मारा बिराचा बदला नको घेऊ गणाबाई. हे बरोबर आहे तुझं. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, जब तक उंगली टेढ़ी नहीं करते तब तक घी नहीं निकलता. आता असंच करतो बघ यांना असं वैतागून टाकतो ना की यांच्या बापानं 7 पिढीनं पण आठवण ठेवली पाहिजे. हे चांगली सल्ला दिली तुम्हाला. ठीक आहे, आता येतो मग, नंतर बघू आता काय आहे ते.